आणि इथं इडली पण तयार झालेली आहे। तर हे बघा, आता त्यावर तडका देणार आहे मी। तर थोडंसं तेल घेतलंय, त्यामध्ये थोडीशी मोहरी, नमस्कार सर्वांना, मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि सकाळ झालेली आहे, छान चहा वगैरे झालेला आहे, नाश्त्याची तयारी। आणि आज चालू आहे इडली, तुम्हाला पलीकडे दिसतच असेल। इडली छान तयार झालेली आहे आणि सांबरची पण तयारी चालू आहे आणि सोबतच इथं चटणीची पण तयारी चालू आहे। सांग रेसिपी काय करते? हे बघा, सुरुवातीला तिने घेतलेत शेंगदाणे आणि थोडंसं तेल टाकून ते फ्राय करते। शेंगदाणे छान फ्राय होऊ द्यायचे। तर हे बघा, थोडंसं हरभऱ्याच्या डाळीमध्ये थोडंसं तेल टाकून घेतले आणि ती पण डाळ छान आपल्याला भाजून घ्यायची। तर हे बघा, डाळ छान भाजली आणि आता हे शेंगदाणे आणि डाळ आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथं मी शेंगदाणे, डाळ, हिरवी मिरची आणि थोडीशी त्यामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून मीठ टाकून घेतलं आहे। तर हे बघा, यामध्ये थोडंसं मी दही टाकून छान मिक्स करून घेतलं आहे। तर हे बघा, आता त्यावर तडका देणार आहे मी। तर थोडंसं तेल घेतलं आहे, त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे टाकले आणि टाकलं आणि ते आता यावर आपली टाकून घेऊ। तर हे बघा, अशी आपली चटणी झालेली आहे तयार आणि इथं इडली पण तयार झालेली आहे। तर हे बघा, इथं आता हे ऑफिस नाश्ता वगैरे करून ऑफिसला गेलेले होते आणि त्यानंतर आम्ही पण नाश्त्याला घेतलेला आहे आणि श्राऊ पण आहे बसलेली, कारण की तिला सुट्टी होती। तर मस्त आम्ही इडली आणि चटणीचा तर बेत केलाच होता, तुम्ही पाहिलंय। आणि मस्त सर्वांनी अंगत पंगत करून ज्यावेळेला आपण नाश्ता करतो किंवा जेवण करतो त्याची मज्जा काही वेगळीच असते। आणि ज्यावेळेला घरचे येतात गावाकडून त्यावेळेला तर एवढा आनंद असतो की खूपच। आणि आम्ही तर बघा, एकदा 1 मिनिटसुद्धा शांत नाही, आमच्या एवढा गप्पा चालू असतात। प्रत्येक वेळेला कुठलंही काम करत असताना आमच्या गप्पा आणि नुसत्या गप्पाच चालू असतात। आणि श्राऊ बघा काय म्हणते। तर बघा, चटणी तर प्रियंकाला आणि नेहाला खूप जास्त आवडली आणि श्राऊ पण, तिला सुद्धा चटणी खूप आवडली। तर त्यामुळं आम्ही सर्वजण मस्तपैकी इडली आणि चटणीचा स्वाद घेत होतो आणि त्यासोबत गप्पा पण चालू होत्या। तर तुम्ही बघू शकताय। तर बघा, तुम्हाला तर मी म्हटलंच की पाऊस रोजच चालू आहे। तर आता पाऊस थोडासा थांबला आहे। तर आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्ये, तिथं थोडीशी खरेदी करायची आणि आम्ही सगळेच सोबत आहोत। तर बघा, आणि आता आम्ही आलोच आहे मार्केटच्या जवळ। यावर दिखाइए ना, इसमें से कौन सी निकाली आपने? ये वाला। तर सध्या नागपूरमध्ये रोजच पाऊस चालू आहे आणि तर आम्ही मार्केटमध्ये जाऊन पोहोचलो। आम्ही खरेदी करतच होतो, तेवढ्यात पाऊस खूप जोराचा चालू झाला आणि त्या पावसामध्ये आम्हाला लवकर ॲटो रिक्षा पण मिळत नव्हता। त्यामुळं मी पाहतसुद्धा होते की ॲटो मिळेल लवकर आणि आम्ही सर्वजण इथं भिजत पण होतो। आणि इथे एका शॉपमध्ये आम्ही थांबलोसुद्धा आणि नंतर आम्हाला खूप अथक परिश्रमानंतर म्हटल्यासारखं ॲटो मिळाला आणि त्या ॲटोने नंतर आम्ही भिजत घरी गेलो।